नमस्कार शेतकरी मित्रांनो, जानेवारी ते मार्च महिन्यात देशात सरासरी इतका पाऊस पडण्याची शक्यता. जानेवारी ते मार्च 3 महिन्यात कालावधी देशाच्या बहुतांश भागात सरासरी इतका पाऊस 88 ते 112% पडण्याची शक्यता. जानेवारी महिन्यात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे. देशात थंडी कमी राहणार आहे. मात्र उत्तर महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम मध्य महाराष्ट्र थंडी लाटांचा कालावधी अधिक राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने वर्तवलं आहे जानेवारी ते मार्च महिन्यातील पावसाचा तसेच जानेवारी महिन्यातील ते पाऊस तापमानाचा अंदाज बुधवार दिनांक रोजी हवामान विभागाने जाहीर केला आहे. जानेवारी महिन्यात वायव्य भारताच्या पूर्व भागात, भारताच्या उत्तर भागात आणि पूर्व भारताच्या भागात देशाच्या बहुतांश भागात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता वर्तवली गेलेली आहे. मागील हंगामातील डिसेंबर महिन्याची नोंद केली गेली तर त्यावेळेस कमी तापमान असून तर यावेळेस जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत जास्त तापमान होण्याची शक्यता वर्तवली गेलेली आहे. थंडी कमी आणि तापमान जास्त असे वर्तवले गेलेले आहे. तर पावसाचं सरासरी किमान 112% पाऊस पडण्याची शक्यता देशात काळात वर्तवली गेलेली आहे. सरासरी 697 mm पाऊस पडतो. उत्तर महाराष्ट्रातील आणि उत्तर भारतातील राज्यापेक्षा अधिक पावसाची शक्यता हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे. विषुववृत्तीय या प्रशांत महासागरात सध्या एल-निनो तटस्थ एल न्यूट्रॉन स्थितीत आहे. जानेवारी ते मार्च महिन्यात कालावधीत लाना, स्थिनिल, लाईडपोल, लाईडो डी येथील तटस्थ स्थितीत असून पुढील काही महिने ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. नवीन अपडेट मिळवण्यासाठी आताच हे चॅनल सबस्क्राईब करून टाका, कारण सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. अशाच माहितीसाठी आमचे चॅनल निवडा. धन्यवाद.